नमस्कार, मी डॉक्टर मनीषा आहेर, अर्थशास्त्र विभाग, मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय, तसेच सार्वजनिक खर्चाची तत्वे आणि सार्वजनिक खर्चातील वाढीची कारणे कोणती आहेत या घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय आणि सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत किंवा मार्ग या घटकांचा सविस्तर अभ्यास केला। विद्यार्थी मित्रांनो, आपण सार्वजनिक उत्पन्न किंवा सार्वजनिक खर्च या घटकांच्या आधारे राजकोषीय धोरण अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडून कसं राबवलं जातं या घटकांचं ज्ञान या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलं। अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर राजकोषीय धोरण, चलनविषयक धोरण तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी केली जाते। अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे, अर्थव्यवस्थेमध्ये किंमत स्थैर्य प्रस्थापित करणे, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक समानता, सामाजिक समानता प्रस्थापित करणे आणि या सर्व उद्दिष्टांच्या माध्यमातून अंतिम आणि दीर्घकालीन उद्दिष्ट आपण साध्य करण्याचा प्रयत्न करतो आणि ते उद्दिष्ट म्हणजे आर्थिक विकासाचा दर वाढविणे। आणि या हेतूने अर्थव्यवस्थेमध्ये राजकोषीय धोरण अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने, अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक समतोल निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं। आणि म्हणून राजकोषीय धोरणाची 4 साधने आहेत। त्यातलं पहिलं साधन आहे सार्वजनिक उत्पन्न, दुसरं साधन आहे सार्वजनिक खर्च, तिसरं साधन आहे तुटीचा अर्थभरणा किंवा अंदाजपत्रक आणि चौथं साधन आहे ते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक कर्ज। आणि म्हणून सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च किंवा कर आकारणी, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा या 4 साधनांच्या साहाय्याने जे धोरण अर्थव्यवस्थेत राबवलं जातं त्याला आपण राजकोषीय धोरण किंवा राज्य वित्तीय धोरण असं म्हणतो। इंग्रजीमध्ये त्याला आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणतो। आणि अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून आर्थिक समानता प्रस्थापित कशी केली जाते किंवा अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य कसं प्रस्थापित केलं जातं या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या अगोदर केलेला आहे। आणि आज आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय, म्हणजे राजकोषीय धोरणाचा एक भाग म्हणून किंवा राजकोषीय धोरणाचं हे दुसरं साधन म्हणून आपण सार्वजनिक खर्च या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडून कर आकारणी केली जाते आणि कराच्या माध्यमातून जमा होणारं उत्पन्न सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून म्हणजे सार्वजनिक सत्तेकडून सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून जनतेचं हित साधण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला सार्वजनिक खर्च असं म्हटलं जातं। अर्थव्यवस्थेमध्ये कर आकारणीच्या माध्यमातून म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर आकारणीच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न जे अर्थव्यवस्थेत आहे किंवा विशिष्ट उत्पन्न पातळीपेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यावर प्रत्यक्ष कर आकारणी करून सरकारकडून उत्पन्न जमा केलं जातं आणि त्या उत्पन्नाचा विनियोग सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून केला जातो। आणि म्हणून सार्वजनिक खर्च म्हणजे सार्वजनिक सत्ता किंवा सरकारकडून नागरिकांच्या सामूहिक गरजांची पूर्ती करण्यासाठी किंवा नागरिकांच्या सामाजिक आर्थिक कल्याणात भर टाकण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी जो खर्च केला जातो त्या खर्चाला सार्वजनिक खर्च असं म्हटलं जातं। मग सार्वजनिक खर्चामध्ये विविध खर्चांचा समावेश होतो। त्यामध्ये संरक्षणावर होणारा खर्च, न्याय व्यवस्थेवर होणारा खर्च किंवा शिक्षण व्यवस्थेवर होणारा खर्च किंवा सर्व प्रकारच्या सामाजिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर होणारा खर्च या सर्व खर्चाचा समावेश सार्वजनिक खर्चामध्ये होतो। अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक खर्चाचं तत्वे जोपासत असताना किंवा सार्वजनिक खर्च करत असताना काही तत्व सरकारला पाळावी लागतात। पण त्या अगोदर सार्वजनिक खर्चाची तत्व आपण अभ्यासणार आहोत। पण त्या अगोदर सार्वजनिक खर्चाबाबत किंवा सरकारची अर्थव्यवस्थेतील भूमिका बदलत्या काळानुसार कशी बदलत गेली त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत। सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून किंवा सार्वजनिक कर आकारणीच्या माध्यमातून अलीकडील काळात अर्थव्यवस्थेत सरकारचं मोठ्या प्रमाणात सरकारचा हस्तक्षेप होत असल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा सरकारची भूमिका किंवा सरकारची कार्य वाढलेली दिसून येतात। 19व्या शतकापर्यंत सार्वजनिक खर्चाच्या बाबत किंवा सार्वजनिक उत्पन्न मिळवण्याच्या बाबत सनातनवाद्यांचं जे मत होतं ते सनातनवाद्यांनी सरकारची जी भूमिका आहे ती पोलिशी राज्य किंवा फक्त सरकारने काही निवडक कामं करावीत, त्याच्या पलीकडे सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये, म्हणजेच सनातनवाद्यांनी निरहस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलेलं होतं। मग सरकारने फक्त महत्त्वाची 3 ते 4 कामं सरकारने करावी। एक म्हणजे संरक्षण, त्यानंतर दुसरं म्हणजे परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करणं, देशात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणं, देशामध्ये न्याय व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था प्रस्थापित करणे, एवढी महत्त्वाची कार्य फक्त सरकारने करावी आणि त्या पलीकडे
सरकारने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये, प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करावं, प्रत्येक व्यक्ती स्वतःचं हित साध्य करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातून आपोआप समाजाचं हित साध्य झालेलं राहील, अशा प्रकारची विचारसरणी सनातनवादी अर्थतज्ज्ञांना मान्य होती. पण नंतरच्या काळामध्ये सनातनवाद्यांचे विचार बदलत्या परिस्थितीनुसार मागे पडले आणि सरकारच्या निरहस्तक्षेपाच्या धोरणाची जागा हस्तक्षेपाच्या धोरणाने घेतली आणि अर्थव्यवस्थेची जी संकल्पना होती, पॉलिसी राज्य ही जी संकल्पना होती, ती संकल्पना परिवर्तन होऊन कल्याणकारी राज्य अशा प्रकारचं स्वरूप तिला प्राप्त झालं. मग अर्थव्यवस्थेमध्ये कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार केल्यानंतर सार्वजनिक कर आकारणी किंवा कर आकारणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सरकारने उत्पन्न मिळवलं पाहिजे, सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने खर्च केला पाहिजे, सार्वजनिक खर्च करत असताना महत्तम सामाजिक लाभ म्हणजे समाजाचं जास्तीत जास्त हित कसं साध्य होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे, अशा प्रकारची विचारसरणी रूढ झाली आणि त्या माध्यमातून राजकोषीय धोरणाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं. आणि म्हणून राजकोषीय धोरणाचा एक भाग म्हणून सार्वजनिक खर्च म्हणजे काय, सार्वजनिक खर्च करत असताना सरकारने कोणती तत्त्व पाळली पाहिजे आणि अलीकडील काळात भारतातील सार्वजनिक खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ का होत आहे, या सर्व घटकांचा सविस्तर अभ्यास आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. मग अर्थव्यवस्थेत सार्वजनिक खर्च करत असताना सरकारने काही तत्त्व अंगीकारली पाहिजे किंवा काही तत्त्वांचं काटेकोर पालन केलं पाहिजे. त्यातलं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे महत्तम सामाजिक लाभ म्हणजे मॅक्झिमम सोशल वेलफेअर. अर्थव्यवस्थेमध्ये सरकार जेव्हा कराच्या माध्यमातून जनतेकडून उत्पन्न जमा करतं किंवा कराच्या माध्यमातून जेव्हा सरकार उत्पन्न गोळा करतं, त्या उत्पन्न गोळा करत असताना समाजाला किंवा जनतेला आपल्या उत्पन्नाचा काही भाग सक्तीने सरकारला द्यावा लागतो. म्हणजेच आपल्या उत्पन्नाचा काही भाग सक्तीने त्याग करावा लागतो. कारण कर हे सक्तीचं देणं आहे. ज्या व्यक्तीवर कर आकारला असेल त्या व्यक्तीला तो कर द्यावाच लागतो. आणि म्हणून कर आकारणीच्या माध्यमातून जमा होणारं जे उत्पन्न आहे ते सरकारकडून खर्च केलं जात असताना जनता सरकारच्या खर्चावर किंवा जनता सरकारच्या सर्व हालचालींवर विचारपूर्वक लक्ष ठेवते. कारण आपण आपल्या उत्पन्नाचा काही भाग त्याग करून तो सरकारला दिलेला आहे आणि म्हणून सरकारकडून समाजामध्ये सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातील त्या समाजाचं महत्तम हित म्हणजे जास्तीत जास्त हित साध्य करणाऱ्या असल्या पाहिजे. कारण आपण आपल्या उत्पन्नाचा काही भाग सरकारकडे जमा केलेला आहे म्हणजे ते सार्वजनिक वित्त आहे आणि सार्वजनिक वित्ताचा विनियोग करत असताना तो विचारपूर्वक झाला पाहिजे, त्याचा अपव्यय होता कामा नये. मग विचारपूर्वक विनियोग होत असताना महत्तम सामाजिक लाभ कसा साध्य होईल किंवा समाजाचं जास्तीत जास्त कल्याण त्यातून कसं साध्य होईल हे तत्त्व सरकारला पाळावं लागतं. मग महत्तम सामाजिक लाभ देत असताना किंवा महत्तम सामाजिक लाभाचं तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये जे सरकारने उत्पन्न मिळवलेलं आहे त्यापेक्षा सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून जास्त खर्च करण्याची गरज भासली तर सरकारने तो जास्त खर्च देखील केला पाहिजे, अशा प्रकारचं मत विचारवंतांनी मांडलंय. म्हणून सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून महत्तम सामाजिक हित किंवा महत्तम सामाजिक लाभ कसा प्रत्यक्षात येईल किंवा समाजाचं जास्तीत जास्त कल्याण कसं साध्य होईल या दृष्टीने सरकारने प्रयत्न करणं गरजेचं असतं. म्हणून सार्वजनिक खर्चाच्या तत्वांमध्ये हे एक अतिशय महत्त्वाचं तत्व आहे. त्यानंतर दुसरं तत्व आहे मितव्ययता. मितव्ययताला आपण व्यावहारिक भाषेमध्ये काटकसरीचं तत्व असं म्हणतो. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने जनतेकडून उत्पन्न जमा केलेलं आहे. जनतेने आपल्या उत्पन्नातून सक्तीने काही भाग त्याग करून सरकारला जमा केलेला आहे. म्हणून सरकारकडे जे उत्पन्न जमा झालेलं आहे ते उत्पन्न सार्वजनिक उत्पन्न आहे, सर्वांचं उत्पन्न आहे. आणि जर उत्पन्न सर्वांचं असेल तर त्याचा विनियोग करत असताना देखील सरकारने काळजीपूर्वक विनियोग केला पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा अवास्तव खर्च सरकारकडून होता कामा नये. सरकारकडून खर्च करत असताना कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च किंवा कोणत्याही प्रकारचा अनुत्पादक खर्च जो आहे तो सरकारने टाळला पाहिजे. परंतु मितव्ययता या तत्वाचा विचार करत असताना सार्वजनिक खर्चामध्ये काटकसर करत असताना कोणत्याही प्रकारे समाजाचं हित किंवा समाजाचं कल्याण यामध्ये घट होणार नाही याची काळजी मात्र सरकारला घ्यावी लागते. मितव्ययता या तत्वाचा साधा सोपा अर्थ जर आपण बघितला तर सरकारने जनतेकडून जे उत्पन्न मिळवलेलं आहे त्या उत्पन्नाचा अपव्यय होता कामा नये तर त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे. त्यातून उत्पादक
घटकांसाठी खर्च केला पाहिजे की ज्यातून समाजाचं महत्तम हित साध्य होईल. आणि म्हणून सार्वजनिक खर्चाच्या तत्वांमध्ये हे एक महत्त्वाचं तत्व आहे, ते म्हणजे मितव्ययतेचं तत्व. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं तत्व आहे मान्यतेचं तत्व. अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक खर्च जो आहे तो केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था अशा वेगवेगळ्या पातळीवरील सरकारकडून केला जातो. पण प्रत्येक वेळी सार्वजनिक खर्च करत असताना वरिष्ठ सत्तेची किंवा वरिष्ठ पातळीवरील सरकारची परवानगी असल्याशिवाय सार्वजनिक खर्च होता कामा नये, याला मान्यतेचं तत्व असं म्हटलं जातं. सार्वजनिक खर्चामध्ये मान्यता घेण्याचं कारण असं की कोणत्याही प्रकारचा अंधाधुंदी खर्च अर्थव्यवस्थेत होणार नाही. अर्थव्यवस्थेमध्ये जमा झालेले उत्पन्न सूत्रबद्ध पद्धतीने योग्य रीतीने योग्य त्या घटकांसाठी खर्च होईल, यासाठी मान्यतेच्या तत्वाचा अवलंब सरकारने केला पाहिजे. त्यानंतर वाढाव्याचं तत्व म्हणजे सरप्लस. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने ज्या मार्गाने उत्पन्न मिळवलेलं आहे, ज्या विविध मार्गाने सरकारला उत्पन्न मिळालेलं आहे, त्या उत्पन्नातून सार्वजनिक खर्च करत असताना काही प्रमाणामध्ये उत्पन्न शिल्लक राहिलं पाहिजे. त्याला आपण अधिक्याचं अंदाजपत्रक असं म्हणतो. अधिक्याच्या अंदाजपत्रकानुसार वाढाव्याचं तत्व सरकारने पाळलं पाहिजे. परंतु अलीकडील काळामध्ये सरकारचा वाढता सार्वजनिक खर्च जर आपण बघितला तर हे तत्व बऱ्याचदा प्रत्यक्षात येताना दिसून येत नाही. कारण सरकारचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त या प्रकारचे म्हणजे तुटीचं अंदाजपत्रक हे आपल्याला नेहमी दिसून येतं. आणि तुटीचं अंदाजपत्रक आखण्यास मागचा महत्त्वाचा हेतू आहे तो म्हणजे समाजाचं कल्याण साध्य करणं. समाजाचं जास्तीत जास्त कल्याण साध्य करणं या हेतूने तुटीच्या अंदाजपत्रकाची आखणी केली जाते. म्हणून वाढाव्याच्या तत्वाबद्दल अर्थतज्ञांनी स्पष्टीकरण देत असताना असं म्हटलं की जरी अंदाजपत्रक अधिक्याचं मांडता आलं नाही, जर अंदाजपत्रक तुटीचं मांडलं जात असेल तरी तुटीच्या अर्थभरण्यातून जी रक्कम अर्थव्यवस्थेमध्ये खर्च केली जाईल ती रक्कम योग्य त्या कामासाठी, उत्पादक कामासाठीच खर्च केली पाहिजे की जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये त्या पैशाचा अपव्यय टाळता येईल. आणि म्हणून सार्वजनिक खर्चाच्या तत्वामध्ये हे एक महत्त्वाचं तत्व आहे. त्यानंतर सार्वजनिक खर्चाच्या तत्वामध्ये लवचिकता हे एक महत्त्वाचं तत्व सरकारने अंगीकारलं पाहिजे किंवा सरकारने या तत्वाचं कटाक्षाने पालन केलं पाहिजे. मग लवचिकतेचं तत्व याचा अर्थ असा की एखाद्या विशिष्ट घटकासाठी जर सरकारने खर्च करायचं ठरवलं असेल आणि ऐनवेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार जर वेगळ्या कामासाठी तो खर्च करण्याची वेळ आली तर सरकारला त्यामध्ये लवचिकता ठेवली पाहिजे. म्हणजे विशिष्ट कारणासाठी खर्च करण्यासाठीची जी रक्कम होती ती रक्कम अचानक उद्भवलेल्या घटकांसाठी खर्च करता आली पाहिजे, याला लवचिकतेचं तत्व असं म्हटलं जातं. म्हणजे सरकारच्या सार्वजनिक खर्चाच्या ज्या योजना आहे त्या ताठर नसाव्या, त्यामध्ये परिस्थितीनुसार बदल करता आला पाहिजे, त्याला लवचिकतेचं तत्व असं म्हटलं जातं. आणि हे लवचिकतेचं तत्व पाळत असताना विशिष्ट घटकासाठी काढून ठेवलेला जो निधी आहे त्या निधीची जर अचानक गरज भासली आणि दुसऱ्या कारणासाठी जर तो खर्च करावा लागला तर तो खर्च करता आला पाहिजे, याला लवचिकतेचं तत्व असं म्हटलं जातं. त्यानंतर उत्पादकता तत्व. सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून खर्च करत असताना अनुत्पादक खर्च टाळून उत्पादक घटकांसाठीच खर्च मोठ्या प्रमाणामध्ये करावा, अशा प्रकारचं हे तत्व सांगतं. मग उत्पादकतेचं तत्व पाळत असताना काही खर्च असे आहेत की ते अनुत्पादक आहे, परंतु तरी देखील इनडायरेक्टली ते खर्च जे आहे ते उत्पादकतेला हातभार लावतात. उदाहरणार्थ संरक्षणावर केला जाणारा खर्च किंवा युद्धावर केला जाणारा खर्च हा अनुत्पादक खर्च आहे, त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा आउटपुट मिळत नाही, पण तरी देखील हा खर्च अप्रत्यक्षरित्या एक उत्पादक खर्च आहे. तो कसा, याचा जर आपण विचार केला तर देशाच्या संरक्षणावर खर्च केला म्हणून देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होईल. शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जी काही उत्पादनाच्या प्रक्रिया आहे, अर्थव्यवस्थेचं जे रुटीन आहे ते व्यवस्थित चालेल आणि त्यातून उत्पादकता वाढेल. आणि म्हणून उत्पादकतेचं तत्व पाळत असताना सरकारने अनावश्यक अनुत्पादक खर्च जे आहे ते कमी केले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे समारंभ असतील किंवा सरकारी डामडोल असेल, या घटकांवर कमीत कमी खर्च करावा की जेणेकरून अर्थव्यवस्थेत सार्वजनिक उत्पन्नाच्या माध्यमातून किंवा कराच्या माध्यमातून जे उत्पन्न जनतेने सरकारकडे जमा केलेलं आहे त्याचा अपव्यय होणार नाही किंवा त्याचा अपव्यय टाळता येईल. त्यानंतरचं तत्व आहे समान वितरण.
सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून ज्या काही सोयीसुविधा असतील किंवा सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून जे लाभ समाजाला मिळणार असतील ते सर्व लाभ सर्व घटकांना सारख्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाले पाहिजे. म्हणून समान वितरण तत्व याची आखणी आणि अंमलबजावणी सरकारला करावी लागते. त्यानंतर समन्वयाचं तत्व. समन्वयाचं तत्व याचा अर्थ असा की केंद्र पातळीवर केंद्र सरकार, राज्य पातळीवर राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था या तीनही पातळीवरील सरकार जेव्हा सार्वजनिक खर्चाच्या योजना आखतात तेव्हा एकाच कामासाठी दोन वेळेस खर्च होता कामा नये. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या खर्चाच्या योजनांमध्ये समन्वय असला पाहिजे. एकाच प्रकारच्या कार्यासाठी डबल खर्च होणार नाही किंवा एकाच प्रकारच्या कार्यासाठी दुहेरी प्रकारचा खर्च होणार नाही आणि त्यातून उत्पन्नाचा अपव्यय होणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागते. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून खर्च करत असताना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. याला आपण समन्वयाचं तत्व असं म्हणतो. आणि सार्वजनिक खर्चाचं अजून एक महत्त्वाचं तत्व आहे ते म्हणजे सोयीचे तत्व. सोयीचं तत्व याचा अर्थ असा की ज्या कारणासाठी किंवा ज्या कामासाठी किंवा जनतेचं महत्तम हित साध्य करण्यासाठी सरकार जो खर्च करणार आहे तो खर्च करत असताना सरकारने जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटी जर सरकारने एक मोठ्या प्रमाणात खर्च करण्यास सुरुवात केली तर त्यातून जनतेची गैरसोय होऊ शकते. आणि म्हणून गैरसोयीचं तत्व पाळत असताना किंवा गैरसोय टाळण्यासाठी सोयीचं तत्व याची आखणी आणि अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणजे सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून जनतेला जो लाभ मिळणार आहे किंवा सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून जनतेकडून जे काही जनतेला त्याचे हित जनतेचं साध्य होणार आहे त्यामध्ये जनतेने कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवता कामा नये. म्हणजेच सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करत असताना जनतेची गैरसोय होणार नाही या घटकाचा विचार कटाक्षाने केला पाहिजे. आणि ह्या सर्व प्रकारची तत्व पाळून अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने सार्वजनिक खर्च केला पाहिजे. मग सार्वजनिक खर्च करत असताना महत्त्वाचं पहिलं तत्व जे आपण विचारात घेतलं ते म्हणजे महत्तम सामाजिक हित किंवा महत्तम सामाजिक लाभ. हे तत्व मात्र कटाक्षाने पाळावं लागतं आणि हे तत्व पाळण्यासाठी इतर जी पूरक तत्व आहे त्या सर्व तत्वांचं सखोल आणि काटेकोर विचार सरकारला करून आपला सार्वजनिक खर्च करावा लागतो. सरकारला सार्वजनिक खर्च करत असताना या सर्व तत्वांचं काटेकोर पालन करावं लागतं. त्याचं कारण असं की जनतेने जो पैसा विश्वासाने सरकारकडे जमा केलेला आहे त्याचा अपव्यय होता कामा नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकशाहीमध्ये जनता जनार्दन असते, अंतिम सत्ता ही जनतेच्या हातामध्ये असते. त्यामुळे एखादं सत्ताधारी सरकार जर समजा मिळालेल्या उत्पन्नाचा अपव्यय करत असेल किंवा मिळालेलं उत्पन्न खर्च करत असताना या सर्व प्रकारची तत्व पाळत नसेल तर त्या सरकारला सत्तेवरून पायउतार करण्याचा अधिकार हा जनतेला आहे. आणि त्यामुळे ह्या सर्व घटकांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय घटकांचा विचार करून सरकारने सार्वजनिक खर्च करत असताना या सर्व तत्वांचं पालन करणं आवश्यक असतं. यानंतर आपण बघणार आहोत भारतामध्ये सार्वजनिक खर्चातील वाढीची कारणे काय आहेत. दिवसेंदिवस म्हणजे 19व्या शतकापर्यंत सरकारच्या सार्वजनिक खर्चाची जी भूमिका आहे किंवा सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून सरकारचा जो रोल आहे तो अतिशय मर्यादित सांगितला होता. म्हणजे सरकारने फक्त काही महत्त्वाची कार्य करावी, बाकीची कार्य सरकारने करू नये किंवा सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करू नये. अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्तींना व्यक्ती स्वातंत्र्य द्यावं, निसर्गतः अर्थव्यवस्था सुरळीत चालते त्यासाठी सरकारला अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची गरज नाही अशा प्रकारचं निरहस्तक्षेपाचं धोरण सनातनवाद्यांना मान्य होतं. पण जसजसं अर्थव्यवस्थेत बदलत्या परिस्थितीनुसार अर्थव्यवस्थेमध्ये सरकारच्या निरहस्तक्षेपाच्या धोरणाची जागा ही हस्तक्षेपाच्या धोरणाने घेतली आणि तेव्हापासून सरकारची समाजाच्या प्रती असणारी जी कार्य आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेली. आणि महत्तम सामाजिक हित साध्य करणं किंवा कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्तम सामाजिक हिताचं तत्व अंगीकारणं या माध्यमातून सार्वजनिक खर्च दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून सार्वजनिक खर्चात वाढ याचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे संरक्षण खर्चात वाढ. संरक्षण खर्च
वाढल्यामुळे, म्हणजे अलीकडील काळामधील युद्ध हे मॉडर्न युद्ध आहेत, यामध्ये शस्त्रास्त्र असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध साहित्य निर्मितीसाठी खूप प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो। त्याचबरोबर वसाहतवादी धोरण असणारे जे देश आहे ते देश सतत इतर देशांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात। यातून सावरण्यासाठी देशाला संरक्षणावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। म्हणून संरक्षण खर्चात वाढ हे सार्वजनिक खर्च वाढीचं एक महत्त्वाचं कारण आहे। त्यानंतर लोकसंख्येतील वाढ, भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्था लोकसंख्या वाढीच्या बाबतीत द्वितीय क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे। वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारला खूप मोठ्या प्रमाणात सार्वजनिक खर्च करावा लागतो। ज्या प्रमाणात अर्थव्यवस्थेची लोकसंख्या वाढेल त्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक सोयी सुविधांवर किंवा नागरी सुविधांवर ताण निर्माण होतो आणि म्हणून झोपडपट्टी वस्ती निर्माण होणं, गलिच्छ वस्ती निर्माण होणं किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण वाढणं, अशा प्रकारचे प्रश्न अर्थव्यवस्थेसमोर लोकसंख्या वाढीतून उभे राहतात। आणि म्हणून लोकसंख्या वाढ हे सार्वजनिक खर्च वाढीचं एक महत्त्वाचं कारण आहे। कारण लोकसंख्या जसजशी वाढते तशी तशी लोकसंख्येच्या माध्यमातून निर्माण होणारे जे प्रश्न आहे, दारिद्र्य आहे, बेकारी आहे, उपासमार, कुपोषण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न निर्माण होतात, या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दरवर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये सरकारला खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करावं लागतं। आणि म्हणून दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी दूर करणे किंवा उपासमारी कमी करणे, कुपोषण दूर करणे, यासाठी सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवाव्या लागतात। आणि हे सर्व प्रश्नांचं मूळ हे लोकसंख्या वाढीमध्ये आहे। म्हणून लोकसंख्या वाढ हे सार्वजनिक खर्च वाढीचं एक महत्त्वाचं कारण भारतामध्ये असल्याचं दिसून येतं। त्यानंतर कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार, कल्याणकारी राज्याची संकल्पना आपण स्वीकारलेली आहे। म्हणजे पॉलिसी राज्य, पॉलिसी राज्य म्हणजे काय की जे पॉलिसी राज्य सनातनवाद्यांना मान्य होतं। पॉलिसी राज्य याचा अर्थ असा की देशामध्ये सरकारची जी भूमिका आहे त्यामध्ये सरकारने फक्त महत्त्वाची 3 कार्य करावीत। देशाचं परकीय आक्रमणापासून संरक्षण करावं, देशात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करावी, देशात शिक्षण व्यवस्था, न्याय व्यवस्था प्रस्थापित करावी, या पलीकडे सरकारने कार्य करू नये, अशा प्रकारची पॉलिसी राज्याची संकल्पना सनातनवाद्यांना मान्य होती। परंतु बदलत्या परिस्थितीनुसार पॉलिसी राज्याची जी संकल्पना आहे तिची जागा कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेने घेतली आणि कल्याणकारी राज्य याचा अर्थ समाजाचं महत्तम हित किंवा समाजाचं जास्तीत जास्त कल्याण कसं साध्य होईल या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला योजना आखाव्या लागतात। वेळ प्रसंगी सरकारला विविध मार्गाने मिळणारं उत्पन्न कमी असेल तरी देखील सार्वजनिक खर्च मात्र कमी होता कामा नये, त्यातून जनतेचं कल्याण कमी होता कामा नये, या प्रकारची काळजी घ्यावी लागते। आणि म्हणून बऱ्याचदा उत्पन्न कमी असताना देखील मोठ्या प्रमाणात सार्वजनिक खर्च केला जातो। मग तो सार्वजनिक कर्ज उभारणीतून भागवला जातो किंवा तुटीच्या अर्थ भरण्यातून भागवला जातो, परंतु त्या मार्गाने का असेना पण समाजाचं कल्याण साध्य होईल या दृष्टीने सरकारला प्रयत्न करावे लागतात किंवा कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचं प्रत्यक्षात येण्यासाठी या सर्व प्रकारचे प्रयत्न करत असताना सरकारचा सार्वजनिक खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतो। आणि म्हणून कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने होणारा खर्च वाढत असल्यामुळे सरकारचा सार्वजनिक खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसते। त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या योजना, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1950 मध्ये आपण नियोजन आयोगाची स्थापना केली आणि 1951 पासून आपण पंचवार्षिक योजनांच्या आखणीसाठी आणि अंमलबजावणीसाठी सुरुवात केली। पंचवार्षिक योजनांची आखणी करत असताना, अंमलबजावणी करत असताना अनेक आर्थिक विकासाच्या योजना, म्हणजे शेती विकास असेल, औद्योगिक क्षेत्र विकास असेल किंवा सेवा क्षेत्राचा विकास असेल, यासाठीच्या अनेक योजना आखण्यात आल्या आणि या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला आपल्या अंदाजपत्रकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरतूद करावी लागली। म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीपासून तर आजपर्यंत सरकारने आर्थिक विकासाच्या अनेक योजनांवर प्रचंड प्रमाणात खर्च केला आणि म्हणून हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे की सरकारचा सार्वजनिक खर्च सतत वाढतो आहे। त्याचबरोबर लोकशाही संस्थांच्या कामकाजावरील खर्चात वाढ, भारताने लोकशाही शासन प्रणाली स्वीकारलेली आहे आणि लोकशाही शासन प्रणालीमध्ये निवडणूक प्रक्रिया असतील किंवा राजकीय अस्थिरता असेल यावर सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। लोकशाही पद्धतीमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी, निवडणूक यंत्रणा कार्यक्षमपणे राबवण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। त्याचबरोबर सत्तेवर असणारं सरकार जर जनतेचं हित विचारात घेत नसेल किंवा जनतेच्या कल्याणाचा विचार करत नसेल तर त्याच्या पलीकडे
सत्तेवर असलेल्या सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावं लागतं आणि सरकार मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून लोकशाही संस्थांवर खर्च करून निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारचा सार्वजनिक खर्च वाढतो। त्याचबरोबर आर्थिक मंदीसारखी संकटे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीचं जे चक्र आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि म्हणून आर्थिक मंदीसारखी संकटे जर अर्थव्यवस्थेत येत असतील, कारण अर्थव्यवस्थेमध्ये तेजीनंतर मंदी, मंदीनंतर पुन्हा तेजी अशा प्रकारचं चक्र जे निर्माण होतं त्यामध्ये तेजीचे अति उच्चांक बिंदू किंवा मंदीचा नीचतम बिंदू या दोघही अवस्था अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरतात आणि म्हणून एक समतोल व्यवहार पातळी अर्थव्यवस्थेत निर्माण होण्यासाठी मंदीची संकट जर अर्थव्यवस्थेत येत असतील तर त्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। त्याचबरोबर सामाजिक सुरक्षितता योजनांवरील खर्च अलीकडील काळामध्ये सामाजिक सुरक्षितता योजनांवर सरकारचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो आहे। भविष्य निर्वाह निधी असतील किंवा वार्धक्य अवस्थेतील ज्येष्ठ नागरिक त्यांच्यावर होणारा खर्च असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वंचित घटकांवर केला जाणारा खर्च असेल किंवा वेगवेगळ्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी केला जाणारा खर्च असेल, या सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षिततेच्या ज्या सुविधा आहे किंवा योजना आहे यावर खर्च मोठ्या प्रमाणात सरकारचा होतो आणि या कारणामुळे अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचा सार्वजनिक खर्च वाढत असल्याचं दिसून येतं। त्याचबरोबर किंमत पातळीत वाढ अलीकडील काळामध्ये मोठ्या आर्थिक विकासाच्या दराबरोबर किंबहुना आर्थिक विकासाच्या दरापेक्षा वेगाने अर्थव्यवस्थेत किंमत पातळीत वाढ घडून येते आहे आणि किंमत पातळीत होणारी वाढ ही सरकारचा सार्वजनिक खर्च वाढीसाठी कारणीभूत ठरते। जेवढ्या प्रमाणामध्ये किंमत पातळी वाढेल तेवढ्या प्रमाणात सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून ज्या विविध योजनांवर खर्च केला जाणार आहे त्यासाठीची तजवीज जास्त करावी लागते आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळीत होणारी वाढ ही अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक खर्चात वाढ घडवून आणते। त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य टिकविण्यासाठी खर्च अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र असेल म्हणजेच तेजी मंदीचं चक्र असेल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये अति तेजी, अति मंदी, अति चलनवाढ, अति चलनघट यातून जे काही अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक अस्थैर्य निर्माण होतं हे आर्थिक अस्थैर्य दूर करून अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेत एक समतोल व्यवहार पातळी निर्माण करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि म्हणून आर्थिक स्थैर्य टिकविण्यासाठी विविध योजनांवर केला जाणारा खर्च हा देखील सरकारच्या खर्चाचा एक महत्त्वाचा घटक आहे। त्याचबरोबर आकस्मिक खर्च याचा अर्थ काय होतो की अचानक उद्भवणारे जी संकट आहे, नैसर्गिक संकट असतील किंवा मानवनिर्मित संकट असतील, मग त्यामध्ये अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, भूकंप असेल किंवा साथीचे आजार असतील, या प्रकारच्या जर समस्या अर्थव्यवस्थेत निर्माण झाल्या तर सरकारला आकस्मिक खर्च करावा लागतो। म्हणजे अचानक विकास प्रक्रियांवर किंवा विकासाच्या योजनांवर जो खर्च करायचा आहे तो खर्च अचानक आकस्मिक जी काही संकट उद्भवलेली आहे त्यावर खर्च करावा लागतो किंवा आकस्मिक खर्च भागविण्यासाठी सरकारला नव्याने खर्चाची तरतूद करावी लागते आणि त्यातून अर्थव्यवस्थेत सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक खर्च वाढीला तोंड द्यावं लागतं। त्याचबरोबर शासकीय कर्ज सेवांवरील खर्चात वाढ अलीकडील काळामध्ये आपण कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे। कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी बऱ्याचदा सरकारला उत्पन्न कमी असेल तरी देखील सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो आणि म्हणून अंदाजपत्रकामध्ये उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा प्रकारची उत्पन्न आणि खर्चामध्ये तूट निर्माण होते, त्याला आपण तुटीचा अर्थभरणा असं म्हणतो। मग तो तुटीचा अर्थभरणा किंवा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा प्रकारची जी स्थिती आहे ती दूर करण्यासाठी कर्ज उभारणीच्या मार्गाचा अवलंब करावा लागतो आणि या कर्ज उभारणीच्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे शासकीय कर्ज सेवांवर व्याज रूपाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च सरकारला करावा लागतो। म्हणून आत्तापर्यंत आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सार्वजनिक खर्च म्हणजे काय, सार्वजनिक खर्च करत असताना सरकारने कोणती तत्त्वे पाळावीत आणि सार्वजनिक खर्च वाढीची कारणे कोणती आहेत या सर्व घटकांचा सविस्तर विचार केला। यानंतर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टुडंटसाठी स्टुडंट असाइनमेंट देते आहे, सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि सार्वजनिक खर्च वाढीची कारणे कोणती आहेत याचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांनी द्यायचं आहे। मग आता आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेमकं काय शिकलो
किंवा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कोणत्या घटकांचा विचार केला याचा जर आपण विचार केला तर पहिलं म्हणजे राजकोषीय धोरणाची जी 4 साधनं आहेत, कर आकारणी, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि तुटीचा अर्थ भरणा, या 4 साधनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत राजकोषीय धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी केली जाते. राजकोषीय धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी करत असताना अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक उत्पन्न मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात आणि मिळालेलं उत्पन्न सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत खर्च करण्यासाठी प्रयत्न केला जातो. उत्पन्न मिळवण्यासाठी सरकारला कर आणि करेतर इतर मार्गाचा अवलंब करावा लागतो आणि मिळालेलं उत्पन्न सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून खर्च करत असताना ते उत्पन्न जनतेचं आहे, म्हणजे ते सार्वजनिक वित्त आहे, त्याचा अपव्यय होता कामा नये आणि अपव्यय होऊ नये यासाठी अर्थव्यवस्थेत सरकारला सार्वजनिक खर्च करत असताना अनेक तत्वांचं पालन करावं लागतं. त्या तत्वांचा सखोल अध्ययन आपण आज केलं. त्याचबरोबर अलीकडील काळामध्ये सरकारच्या सार्वजनिक खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ती वाढ का होते आहे त्याच्या कारणांचा आढावा आपण घेतला आणि म्हणून सार्वजनिक खर्च म्हणजे काय, सार्वजनिक खर्चाची तत्वे आणि सार्वजनिक खर्च वाढीची कारणे या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केला. नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत सार्वजनिक खर्चाचे परिणाम. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडून सार्वजनिक खर्च करत असताना उत्पादन, विभाजन, रोजगार या विविध घटकांवर काय परिणाम होतो याचा अध्ययन आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. धन्यवाद.